नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मायनरची आई ही समजा घटस्फोटानंतर हिने दुसरं लग्न केलं तर त्या केसमध्ये मायनरची कस्टडी मिळवण्यासाठी तिच्याकडे काय कायदेशीर अधिकार आहे, काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर जेव्हा केव्हा तुम्ही मायनरची कस्टडी मिळवण्यासाठी पिटिशन दाखल करता तेव्हा अत्यंत महत्त्वाचं सूत्र पहिला पॅरामीटर हे आहे की पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, म्हणजे मुलाचं कल्याण हे सर्वतोपरी, म्हणजे आईला हे सिद्ध करायचं आहे की त्याचं सर्वतोपरी कल्याण हे माझ्याकडे होणार आहे, हे तपशीलवार पिटिशनमध्ये लिहायचं आणि कोर्टात सिद्ध करायचं। आणि एवढं जर सिद्ध केलं तर मुलाची कस्टडी आईला मिळते। पण महत्त्वाचा मुद्दा आता हा येतो की आईने तर दुसरं लग्न केलं, तिचा दुसरा नवरा तिच्यासोबत राहणार आहे, म्हणजे हा जो मायनर आहे ज्याची कस्टडी आईकडे आपण देणार, हा मायनर आपल्या सख्या आईसोबत तर राहणार आहे, पण तिथे अजून एक व्यक्ती राहणार आहे, ती म्हणजे आईचा हा दुसरा नवरा, आणि तो म्हणजे मायनरचा स्टेप फादर, सावत्र बाप। आता प्रश्न असा पडतो की सावत्र बापाच्या सानिध्यात वाढताना, जडणघडण होताना मुलाच्या अपब्रिंगिंगवर काही ॲडवर्स इम्पॅक्ट होऊन त्याचं जडणघडणमध्ये काही कमी राहील का, आणि शक्यतो या संदर्भाने कोर्ट विचार करतं। आणि खास करून अशा केसमध्ये मायनरचा बायोलॉजिकल फादर जो आहे, बाप आहे, तो ऑब्जेक्शन घेतो की ज्या घरात माझं मायनर बाळ जाणार आहे, राहणार आहे, तिथे त्याचा सावत्र बाप असल्यामुळे त्याच्यासाठी त्या घरात पोषक वातावरण नसेल, म्हणून मला कस्टडी द्यावं, अशा पद्धतीचं हमखास आर्ग्युमेंट बायोलॉजिकल फादरकडून येणार। बरं, या संदर्भाने कोर्ट काय म्हणतं, कोर्टातले जे अनेक रूलिंग आहेत आणि कायदे आहेत ते असं म्हणतात की जरी मुलाची जडणघडण हे सावत्र बापाच्या सानिध्यात होत असले तरी तिथे त्याची सख्खी आई राहणार आहे, आणि सख्खी आईचं सहवास, सख्या आईचं तिथं राहणं हे पुरेसं आहे। कशासाठी पुरेसं आहे की मुलाची उत्तम वाढ, उत्तम जडणघडण होण्यासाठी सख्या आईचं प्रेझेन्स पुरेसं आहे। जरी तिथे सावत्र बाप असला तरी आईचं प्रेझेन्स इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये मुलाची जडणघडण उत्तमच होणार, हे कोर्ट मानतं। पण कधी मानणार हे की आईने एवढं सिद्ध करायचं असतं की माझा जास्तीत जास्त सहवास त्याला लाभणार आहे, मी सकाळी त्याच्यासोबत राहणार आहे, दिवसभर राहणार आहे, शाळेत जाताना राहणार आहे, त्याचं होमवर्क घेणार आहे, अशा पद्धतीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचं शेड्यूल आईने कोर्टात दाखवायचं असतं, ते प्रूव्ह करायचं असतं। तेव्हा जरी घरात सावत्र बाप असला तरी आईचा शेड्यूल अशा पद्धतीचा प्रूव्ह झाला ज्याच्यामुळे आईचा अधिकाधिक सहवास मुलाला लाभणार आहे, हे जर सिद्ध झालं तर सावत्र बाप घरात असला तरी आईला ताबा मिळतो, अशा पद्धतीचा कायदा सांगतो। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे लेखा वर्सेस अनिल कुमार। या जजमेंटमध्ये याच पद्धतीने केस झाली होती की मायनरच्या वडिलांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की सावत्र वडिलांकडे राहताना माझ्या मायनरची जडणघडण नीट होणार नाही। त्यावर कोर्टाने अनेक रूलिंग्स जे आहेत त्याचा तपशील वाचून त्याचे संदर्भ घेऊन असं म्हटलं की आईकडे पुरेसा वेळ आहे आणि ती मुलाला देणार आहे, त्यामुळे सावत्र वडील जरी तिथे असले तरी मुलाची जडणघडण उत्तम होणार आहे, म्हणून ताबा आईकडे देण्यात येत आहे, अशा पद्धतीचं जजमेंट दिलं। तर मित्रहो, ही होती माहिती की आईने जर दुसरं लग्न केलं तरी मायनरचा ताबा तिला दिला जाऊ शकतं, त्या संदर्भाने हे होतं कायदेशीर तरतूद आणि जजमेंट। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा, आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। मला नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहा आणि व्हॉट्सअपला टाका। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर तुम्हाला आम्ही सल्ला देऊ। बाय।